लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घराबाहेर मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शशिकांत, काय नेमकं घडतंय लातूरमध्ये या क्षणी? अमोल, मराठा आंदोलनाची धग महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्याप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये हे कायम आहे। मागच्या अनेक दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मराठा आंदोलक हे आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत, कुठं उग्र आंदोलन करत आहेत। आणि मराठा समाजाची जी राज्यव्यापी बैठक लातूरमध्ये झाली होती 29 जुलैला, त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आज 1 तारखेपासून जे मराठा आमदार आणि खासदार आहेत मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातले, त्यांच्या घरापुढे ठिय्या आंदोलन करण्याचं आंदोलन होतं। त्यानुसार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या लातूर शहरातल्या LIC कॉलनी भागातल्या घरापुढे मराठा आंदोलकांनी सकाळपासूनच जमण्यास इथं सुरुवात केली होती। आणि LIC कॉलनीच्या परिसर हा सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलेला आहे। मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी त्या ठिकाणी करत आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि या आरक्षणासाठी मराठा समाजाच्या असलेल्या पालकमंत्र्यांनी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे। त्याच्यासाठी जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन आज मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने आंदोलन राहणार आहे। उद्या अमित देशमुख यांच्या घरावर, बाभळगाव इथल्या घरावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं मराठा आंदोलकांनी सांगितलेलं आहे। परवा लातूर ग्रामीणचे आमदार जे आहेत त्र्यंबक भिसे, त्यांच्या घरापुढे हे आंदोलन होणार आहे। आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला वसंत काळे यांचे चिरंजीव विक्रम काळे जे शिक्षक आमदार आहेत, त्यांच्या घरापुढेही अशाच पद्धतीचं ठिय्या आंदोलन मराठा समाजाच्या वतीने, मराठा आंदोलकांच्या वतीने करण्यात येणार आहे। एकूणच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आता मराठा जे आमदार आणि खासदार आहेत त्यांना जागा करण्याचं काम या आंदोलकाच्या माध्यमातून केलं जात आहे। अमोल, धन्यवाद शशिकांत या सविस्तर माहितीबद्दल।